स्वामी समर्थ. तर मी मंजुळा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुमचा आजचा दिवस सुख, शांती, समाधान आणि आरोग्यदायी जावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर इथे सकाळचं माझं फ्रेश वगैरे झालं, केस वगैरे धुतलेले मी. काल मंगळवार होता. कालचा हा व्हिडिओ आहे आणि सगळं मूर्ती वगैरे, भांडी वगैरे व्यवस्थित अशी घासून वगैरे घेतली आणि ह्याच्यामध्ये आहे ना तांदूळ जे काही होते ना, ते काढले आणि नवीन दुसरे तांदूळ भरले. कारण की मंगळवारचे तांदूळ असे चेंज करायचे असतात. आणि नुसते पांढरे तांदूळ ठेवायचे नाहीत. त्याच्यामध्ये हळदी-कुंकू टाकून त्याच्यानंतर आपले मूर्ती ठेवायची. अन्नपूर्णा मातेचा आपल्यावरती आशीर्वाद असतो असं केल्याने. आणि साधी सिंपल अशी मी पूजा केली. कारण की सकाळच्या कामावरती वगैरे जायचं असतो त्यामुळे जास्त काही करायला मिळत नाही. तशी सिंपल अशी माझी पूजा झाली सकाळची. तर इथे माझी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर एकीकडे मी डाळीला फोडणी डायरेक्ट फोडणी देणार होती. कारण की सकाळचा टाईम नाही मिळत की उबाळायचा, नंतर फोडणी द्यायची, टाईम लागतो त्याच्यामध्ये. तर एकीकडे वांगा भाजत ठेवलेला कारण की वांग्याचं भरीत बनवायचं होतं मला आणि डाळ, भात, भाजी असं सगळंच बनवायचं होतं. कारण की नंतर आल्यावरती खूप उशीर होतो. त्यामुळे सगळंच एकदाच सकाळचंच होईल ह्याचा प्रयत्न करते आता कारण की अ, अ, त्याला पण आणायला जायचं असतं शाळेमध्ये. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सकाळचाच प्रयत्न करते. तर इथं माझं थोडंसं असं सकाळचं रुटीन मी शेअर करत आहे. तर सकाळची आपली सगळ्यांची अशीच घाई असते. शाळेमध्ये जातात मुलं त्यामुळे जेवढं होईल तेवढं शक्यतो आपण सगळ्याच महिला जेवढं म्हणजे जेवढं होईल तेवढं सकाळचाच प्रयत्न करतो, की जेवढं होईल तेवढं काम करायचा. तर त्याच्यानंतर आहे ना, हे चॉपर आहे ना, खूप वर्षापासून माझ्याकडे होतं. तर मी कधी यूज केलंच नाही. तर मी म्हटली चला ह्याचा यूज करून बघूया. तर ह्याच्यामध्ये एवढं बारीक कांदा होता ना, मस्त कांदा होता. मी कधीच ह्याच्या आधी घेतलंच नव्हतं. माझ्याकडे होतं तरीही मी वापरत नव्हती. पण एवढं बारीक झालं ना, मला खूप आवडलं. त्याच्यानंतर मी कांदा पण बारीक केलं. नंतर त्याच्यानंतर टोमॅटोसुद्धा बारीक केलं. कारण की एवढं मला आवडलं. मला माहीतच नव्हतं ह्याच्यामध्ये एवढं बारीक होतं. माझ्याकडे असून सुद्धा मी वापरत नव्हती. पण म्हटली चला बघूया कसं होतंय ते त्याच्यामध्ये. तर घेतलं तर खूप मला आवडलं. म्हणजे खूपच असं बारीक, एकदम बारीक खूप आपल्या हाताने आपण तेवढं कापू शकत नाही एवढं त्या आपल्या ह्या भांड्यामध्ये होतं बारीक. खूप छान बारीक होतं आणि मी नंतर टोमॅटोसुद्धा केलं त्याच्यामध्ये. कारण की मला वांग्या भरीतसाठी टोमॅटो आणि कांदा भरपूर लागतो. आणि वांग्याच्या भरीतमध्ये आहे ना, टोमॅटो आणि कांदा जास्त असेल ना, तेवढं छान लागतं. आम्हाला तर तेवढं आवडतं तसं कांदा, टोमॅटो जास्त टाकलेलं. तर छान लागतं तसं केल्याने. तर हर महिलेचं सकाळचा टायमिंग म्हणजे कामाचा बिझी शेड्यूल. कारण की कोणाला ऑफिसला जायचं असतं, कोणी ऑनलाईन कामं करतात, कोणी घरची छोटी-मोठी कामांमध्ये पण बिझी असतात. घरातून पण काही जणी कामं करतात. तर तसा माझा सुद्धा असा धावपळीचाच टायमिंग असतो सकाळचा. मी सुद्धा कामाला जाते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शक्यतो सकाळचं आवरण्याचा प्रयत्न करते. जेवढी सकाळचं कामं होतात तेवढी लवकर म्हणजे नंतरला कमी पडतात. तर इथे ना माझं असं हे वांग्याचं भरीत मी बनवलंय. छान झालेलं आणि छान लागतं असं सुद्धा असं केल्याने. तर नंतर इथे ना मी पीठसुद्धा अगोदर भिजवून ठेवलेलं, मळून ठेवलेलं आणि थोडं मळून ठेवलं आणि झाकून ठेवलं ना, तर चांगली त्याची चपाती येते. मऊ होतं थोडं. पीठ भिजवून ठेवलं तर आधी. तर इथे आहे ना, ही आईची ट्रिक आहे, की पहिली लोकं अशीच करायची. आई माझी अशी करायची, की तेल पिशवीमध्ये थोडा पिठाचा गोळा टाकून असं दाबून-दाबून घ्यायचं. म्हणजे सगळं तेल असतं ना, तेवढं येतं ते आपल्या पिठाला लागून. पहिली लोकं अशीच करायची. तर आईचं बघून मी सुद्धा अशीच करते. पिशवीमध्ये पीठ थोडंसं टाकून आहे ना, मस्त दाबून-दाबून घेते. सगळं तेल येतं त्या पिठाला आपल्या. पूर्वीच्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. आता त्यातलं काहीच नाही राहिलंय. तर इथे पटापट पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे चपात्या पण पटापट लाटून घेतल्या. कारण टिफिन भरायची होती, ह्यांना जायचं होतं. आणि चपात्या पण चांगल्या अशा फुगत गेल्या आणि आपण ना जे घाई गडबडीत काम करतो ना, ते चांगलं होतं आणि माझं असं आहे, की घाई गडबडीत करेन ना, ते चांगलं होतं आणि जे आरामात करेन ना, ते चांगलं होत नाही. माझं नेहमी असंच होतं. तर त्याच्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली. तर ह्याला पहिला नाश्ता बनवून दिला आणि त्याच्यानंतर मी पण चहा घेतली थोडा वेळ
आणि त्याला विचारत होती काय चाललं होतं, शाळेमध्ये काय शिकवले, अभ्यासात हे ते सगळं काही विचारत होती. पण त्याचा काही वेगळा टीव्हीमध्येच घुसलेला तो. जे बोलणार ना ते काय बोलणार नाही, पण जे नाही बोलायचं ना ते आधी बोलणार, अशी आहेत मुलं. तर मला विचारतो, की "मम्मी तू पण पहिली टीव्ही बघत होते असणार, तू पण पहिली गेम खेळत होती असणार." तर मी म्हटली, "बाबा मला मला तर असं काहीच भेटलं नाही. टीव्ही पण नाही, की गेम पण नाही. माझ्याकडे टीव्ही सुद्धा नव्हतं बघायला, की फ्रिज वगैरे पण नव्हतं." कारण की खूप गरीब गरीब परिस्थिती असल्यामुळे असं काहीच नव्हतं. अ, आहे ते काय आत्ताच बघते मी. त्याला मी समजवत होती कारण की त्या मुलांना काहीच माहीत नाही पूर्वी काय दिवस काढलेले आणि काय दिवस होते ते. तर मी त्याला सांगत होती. तर मला त्याच्या बुकांना कव्हर सुद्धा घालायचं होतं, तर घालून घेतला आणि त्याच्यानंतर मला दळण सुद्धा तयार करायचं होतं. गहू आणलेले पण थोडंफार साफ करावं लागतं. काही खडा वगैरे असला तर काढावं लागतं. तर ते साफ करून ठेवलं की मग दळण घेऊन जायला बरं पडतं, साफ करून ठेवलं की. तर साफ करून ठेवले आणि नंतर मग इथे झाडू वगैरे काढून घेतलं. कारण संध्याकाळचा टायमिंग होता. सगळं घरातच झाडू वगैरे काढून घेतला वर-खाली. माझं कसं छोटंसंच घर आहे त्यामुळे मला जास्त काही हे नाही होत, की इकडे लांब-लांब झाडू मारायची गरज नाही पडत. छोटंसंच घर आहे तिथल्या तिथेच फिरवलं की झालं मग. लगेचच होतं कचरा वगैरे काढून काहीही काम करायला गेले तर लगेच होऊन जातं ते. जास्त फिरायला इकडे-तिकडे होत नाही. तर बायकांचं कसं आहे ना, एक काम झालं की दुसरं, दुसरं काम झालं का तिसरं, म्हणजे काही ना काहीतरी चालूच असतो. कुठल्या ना कुठल्यातरी कामामध्ये बिझीच असते. असं रिकामी असं बसत नाही ती. काही ना काहीतरी करतच राहते. तिला करावंच लागतं आणि तिने जर नाही केलं तर तिची कामं कोण करणार असं आहे. त्यामुळे तिला करावंच लागतं काही पण करून. तर माझं दळण तयार झालेलं तर ते इथे मी डब्यामध्ये भरून ठेवते. डब्यामध्ये भरून ठेवलं का कसं आहे ना, लगेच घेऊन जाता येतं डबा उचलला की आणि मग इकडे-तिकडे ठेवलं ना, मग ते परत घाण वगैरे त्याच्यामध्ये पडत राहणार. म्हणून मग त्याला आटोपाला लावलं आणि त्याच्यानंतर मग इथे भांडी पण लावायची होती. संध्याकाळचा टायमिंग होता. पसारा घरामध्ये असला की नाही चांगला वाटत. नंतर मग लगेच कुकर लावला डाळीचा आणि एकीकडे भाजी पण लावली. कारण की माझा मुलगा कसा आहे, जर लवकर जेवण झालं का त्याला दिलं की तो खातो. नाहीतर मग नाही लवकर झालं तर मग तो उपाशीच असाच झोपून जातो. कारण की सकाळी लवकर उठतो आणि मग नंतर मग त्याला कशी झोप लवकर येते संध्याकाळची. तर मग जेवण आपलं रेडी असलं ना का मग त्याला दिलं का बरं वाटतं, खाल्लं की बरं वाटतं. नाहीतर उपाशी जर झोपला तर मग आपल्याच जीवाला लागतं की नाही जेवला असं तसं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शक्यतो लवकर जेवण करण्याचा प्रयत्नच करते मी संध्याकाळचा. तर इथे जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आहे ना, हे मनी प्लांटचं झाड मी माठाच्या तिथे ठेवते. तर त्याला त्याचं पाणी ना कसं रोज चेंज केलं ना, की बरं वाटतं. कारण माठाच्या तिथे आहे ना, कारण आपण जे गॅस वगैरे चालू ठेवतो, तर ते पाणी आहे ना, गरम वाफेने आहे ना, गरम होतं. तर ती पानं आहेत ना, पिवळी-पिवळी होतात. त्यामुळे आहे ना, त्याचे रोज जर पाणी चेंज केलं ना, तर ती पानं ना चांगली हिरवी-हिरवी राहतात. नाहीतर मग पिवळी-पिवळी एका साइडने पिवळी-पिवळी होत जातात. त्यामुळे ना ती रोज चेंज केलं ना पाणी तर चांगलं राहतं कारण की गरम-गरम पाणी होतं त्याच्यामध्ये. तर आपलं किचनच्या तिथे झाड असेल ना, तर त्याचं रोजच पाणी चेंज करायचं म्हणजे झाड कसं व्यवस्थित राहतं. त्याच्यानंतर दिवाबत्ती पण करून घेतली आणि मग ह्याचा अभ्यास पण मला घ्यायचा होता. कारण की ह्याच्यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. नुसतं आपलं काम करून उपयोग नाही. ह्यांच्यासाठी पण थोडा वेळ काढायलाच पाहिजे. तर शाळेची बॅग आहे ती चेक करत होती कारण की काही अभ्यास दिले, काय नाही अभ्यास दिले हे पण बघावं लागतं. नुसतं आपल्या कामामध्येच राहून काही उपयोग नाही. थोडंफार मुलांच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. मुलांचं कसं आहे, की अभ्यास केला तर केलं, नाही तर बरं असं आहे त्यांचं. तर म्हटली चला ह्याची पण बॅग वगैरे चेक करून घेते आणि मग अभ्यास काय दिले, काय नाही दिले ते पण आपल्याला पण बघता येईल. काय लिहितायत, काय नाही लिहित हे पण आपल्याला बघता येतं. नाहीतर त्यांच्यावरती सोडून दिलं ना, तर ते कसं त्यांना ती मग सवय होऊन जाते, की मम्मी बघत नाही, काय नाही. तर मग थोडं आपल्याला पण लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या अभ्यासाकडे. तर आता मी व्हिडिओला एंड करत आहे आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.